विशाल दादा नमस्कार. नमस्कार. दादा आज एक प्रेक्षणीय बिनजोड बघायला भेटली आपल्या या उसाटण्याच्या मैदानामध्ये. एक चांगली लढत बघायला भेटते. स्वर्गवासी पंढरीनाथ शेठ फडके यांच्या नावावरती आपल्याला पडग्याची रायफल, तीच आता विगरकरांची रायफल आपल्याला बघायला भेटली आणि अक्षरशः एक चांगला गुलाल झाला. सोबतच विराट पळाला आणि विरुद्ध गाडी होती एलियन आणि रायबाची. आजची लढत कशी काय झाली, कशी काय शर्यत जमली, थोडक्यात सांगा ना. ही शर्यत आमच्या मैत्रीपूर्ण झाली. चारही मालकांच्या संमतीने ही लढत झाली. रायगड ठाणा पालघर कमिटी सर्व कमिटी असताना तर ही शर्यत मैत्रीपूर्ण झाली. दादा बघा आज कुठून तरी आप्पांचं नाव ठेवण्यासाठी आज बरेचसे प्रयत्न चालू आहेत. त्यांनी सर्जा घेतला, रोमम चांगला बोलतो, आणखी बरेचसे असे नंदी ते पळतात. आज एक विक्रमी आपल्याला करार बघायला भेटला. कराराबद्दल थोडक्यात सांगा ना, कसं काय करार केला तुम्ही. करार करायचं म्हणजे सुरतदादा पाटील नरेश पाटील नेरे यांचं शेतची बोलणं झालेलं होतं. शेतनी त्यांना शब्द दिला होता की मुंबईला कोण करारावर नंदी देत असेल तर बघा जे असेल कराराचं ते योग्य ते ठरवून कागदीपत्र करून आपले बैल आपणच्या नावासाठी पळवण्यासाठी कोणता पण नंदी असेल तो करारावर घ्या असं बोललं होतं. तर तेही बोलल्यावर 2 तासानंच आमचं बोलणं ठरवून योग्य ते बोलणं झालं. चारही म्हणजे दोन्ही मालकांशी सहमतीने हा पडके बनवून आलेले करार करून शेतच्या नावासाठी जो नंदीला त्याबद्दल पडकेवाल्याच्या मनापासून अभिनंदन सर्वांचं. दादा लढतीबद्दल काय सांगाल, कारण का एक चांगली लढत होती आणि बघायला गेलं तर नेहमीच रायफल पण पब्लिकला ठाम पलते आणि विराट ही गाडी गठूनच पलते. आज लढत पण तशीच होती. कुमार रणवीर राहुलभाई पाटील यांचा एलियन होता आणि ही लढत झाल्याच्या नंतर आपण जल्लोष पण कमी केला आणि त्याच्यानंतर तुम्हाला शुभेच्छा दिल्या भाईंनी, काय सांगाल. सर्वप्रथम राहुलभाई पाटील आडविल कल्याण यांचं मनापासून अभिनंदन करतो. काही शर्यत झाल्या त्याला झेंडावरती केलं स्वतः ते समालोचक म्हणजे आपले राहुल भोईर यांच्याजवळ आले आणि त्यांनी स्वतः सांगितलं का जी ही लढत झाली आडविल कल्याण विरुद्ध विगर पनवेल या लढतीत जे विगर पनवेलवाले दादा सरकारवाले विजयी झाले त्यांना माझ्याकडून अभिनंदन ना शुभेच्छा असं दिल्याबद्दल त्यांचं दादा सरकार व स्वर्गवासी पंढरीनाथ फडके यांची पूर्ण टीमकडून धन्यवाद व्यक्त करतो. आता अशा लढती कुठे ना कुठेतरी कालाची गरज आहे. आपण बघतो अशा म्हणजे मैत्रीपूर्ण लढती व्हायला पाहिजे. आता बघायला गेलं तर रायफल आणि रायबम बॉम्ब पळालेला आहे, रायफल आणि मथुर बॉम्ब पळालेला आहे. एकत्र पळवून कुठेतरी विरोधामध्ये पण एक मैत्रीपूर्ण लढती असतात. त्याचं पहिल्यापासून केलं तसं असं पैऱ्यात पण एकत्र पळायचे, आपसमध्ये चारही बैल सांगून शर्यत पण करायची. शेतचा असं नव्हता का एक साईड का दोन्ही साईडून शर्यती करायचे. त्याच पद्धतीने आमचे मार्गदर्शक व प्रेरणास्थान गुरुनाथ फडके याही पाऊल ठेवून आम्हाला पण सांगितलेलं आहे मैत्रीपूर्ण लढती सर्वांशी करायची. दादा तसं बघायला गेलं तर आजचा गुलाल खूप इम्पॉर्टंट होता, कारण का पहिलाच दिवस म्हणजे तिसरा दिवस असेल आपला हा याचा कराराच्या नंतर आणि पहिली शर्यत. मग त्याच्यानंतर आपल्याला एक धाकधूक पण असतं की आपण करार केल्याच्या नंतर गुलाल भेटतो नाही भेटतो, एक वेगळं नियोजन असतं. बघा नेहमी तर दादा नियोजन करतात, एक नियोजन आज तुमच्याकडे पण होता, काय सांगाल. सर्वप्रथम त्यांचे मी अभिनंदन करतो दादा सरकार टीम व पडके बनवल्यांचं, कारण की त्याही आनंदी शेतच्या नावासाठी दिला आणि त्याही पहिलाच करार केला तेव्हा आम्हाला सांगितलं होतं की विराटचा आपला पायरा आहे. तर आम्ही बोललो जुळलेली गाडी आहे, पळालेली गाडी, ती गाडी पडलेली नाही त्यांची. त्या पद्धतीने आम्ही त्यांच्याशी बोलणं झालं. आम्हाला ते बोलत होते की तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये दुसरा कोणाचा पायरा होत असेल तर तसं नाही, आता कोणाचं काय बोलणं झालं. तुमचे जे ठरलेले सुरतदादा पाटील व नरेश पाटील याही सांगितलं का जो त्यांचा पायरा ठरलेला आहे तो शेतना सांगून आम्ही त्याच नंदीमध्ये पालाचं ठरवलं. सगळ्यात जास्त बिंजोडमध्ये पंढरीनाथ फडके यांचं जे नाव असायचं ते जेव्हा होते तेव्हा पण एकच बोलायचे, दोन्ही साईडने खेळतो तो बादशाह. तसंच ते नसताना पण आज त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पूर्ण दादा सरकार आणि टीम तसंच दोन्ही साईडून खेळेल तो बादशाह हे आज त्यांचं डायलॉग जो अजूनही गाजतोय ते तुम्ही साकार करण्याचा प्रयत्न करताय, ते नसताना पण त्याच्याबद्दल काय सांगा. तर जेवढा आम्हाला प्रयत्न होईल शेतचं नाव उंचावून येण्याचा तेवढे प्रयत्न सर्व दादा सरकार टीम करत आहे. जसं आम्हाला मार्गदर्शन शेत करतील त्या पद्धतीने आम्ही नियोजन करू ना सर्वांची मैत्रीपूर्ण लढत करू. मैत्रीपूर्ण लढत होऊन पायऱ्यात पण बोलू असा काहीच विषय नाही. दादा सगळ्यात जवळचे पंढरीनाथ फडके यांचे मित्र कोण असतील महाराष्ट्रामध्ये तर सगळ्यात जवळचे बोललं तर तुम्ही काय सांगणार आपणबद्दल. शेतची माझी 12 वर्षाची दोस्त होती. शेतचं आणि माझे म्हणजे असं होता का कधीच म्हणजे रागरूस नव्हता. शेतची जरी भेट वगैरे ना झाली तर शेत व्हिडिओ कॉल करायचे स्वतः शेतची जमा. दादा भाऊक होत आहे जरा. भाऊ तुम्ही जरा बोला, त्यांना जरा भाऊक झाले. थांब 2 मिनिटं थांब.
कोण बोलला राहू दे मनाला चटका देऊन जाणारी गोष्ट आहे. कारण का बघा आज ते आपल्यामध्ये नसले ना तरी पण त्यांची आठवणी आपल्या सोबत किंवा संपूर्ण बैलगाडा क्षेत्रामधले जे चाहते आहेत ना त्यांच्या मनामध्ये कायम आहे. त्यावेळेस कायम राहण्यासाठी आपण आज प्रयत्न करतोय आणि कुठं ना कुठेतरी 100% आज तेवढं चांगलं तुम्ही नियोजन पण करताय आणि फक्त नावासाठी करताय. काय सांगाल तुम्ही? जसा शेतकऱ्यांना पहिल्यापासून होता बिनगडला, पण आम्हाला जमणार ना शेतसारखं करणार पण आमचे मार्गदर्शक पूर्ण शेत होते व शेतच्या आशीर्वादाने आम्ही प्रयत्न करू. पण शेतची बरोबर आम्हाला कधीच येणार नाही ना शेतच्या या बैलगाड क्षेत्रामध्ये गाडा मला कुठे नाही. शेतची माझी 12 वर्षाची दोस्ती होती. कधी कुठल्या गोष्टीचे म्हणजे लबाडी व खोटीपणा केलेलं नाही. ना शेतच्या जे आमचे गुरुनाथ शेठ फटके आहेत ना मंगेश शेठ फटके आणि आमची रेश्माताई व त्यांची पूर्ण फॅमिलीला मी शेतच्या सोबत असतात हे त्यांना माहिती होतं. आणि त्यांना स्वतः म्हणजे शेत बोलायचे का तू आप्पाच्या सोबत असणार व्यवस्थित आहे म्हणजे त्यांना माहिती होतं का कधी चुकीचा निर्णय कुठल्या गोष्टी या होत नव्हत्या. आणि जसा शेतचा माझ्यावर प्रेम विश्वास आहे तसं शेत जाण्याने मला रोज आठवण येते ना. माझ्या सोशल मीडियाच्या रोज शेतचे स्टेटस फोटो वगैरे आठवणी घेतच असतो. तसा शेतने आम्हाला मार्गदर्शन केलं त्या पद्धतीने आम्ही नियोजन दर अड्ड्याला करत. दादा आता बघा जास्त वेळ नाही घेणार आहे. नियोजन चांगलं करताय. रायफल बद्दल काय बोलणार कारण काय सध्या बघतोय आतून पळायचा अगोदर पण आता सध्या टॉपला बोलतो पब्लिकनी. डाव्या साईडला बैल दोन्ही साईडला बोलतो आणि त्याही पहिले बोललो होतं जिथनं पायरा होईल म्हणजे उजवीला जर पायरा झाला तर उजवीला पण बोलू, डावीचा पायरा झाला तर डावीचा बोलू. त्याही सांगितलेलं आहे. बैल चारी कांदे पालणार आहे ना. शेतच्या दावणीला जेवढे पण नंदी आहेत ते सध्या एक कांदी किंवा एक साईडला पालणारे शेतच्या दावणीला नंदी नाही ठेवत. ते दोन्ही साईडला पालणारे नंदी ठेवतात. आणि जशी शेतची पहिले दावण शेत असताना गजबजलेली व भरलेली सजलेली असायची त्याच पद्धतीने त्या पावला पाऊल ठेवून पूर्ण शेत आपल्या दावणीला भरपूर सारे नंदी ठेवतात. 100% दादा आता बघायला गेलं ना तर आप्पांचा चेहरा कुठून कुठेतरी गुरुनाथ शेठ फडके यांच्या चेहऱ्याशी मिळता जुलता आहे आणि त्यांच्यासारखे खेळ देखील करण्याचा प्रयत्न करतात. बऱ्याचशा वेळेला मैदानामध्ये येतात प्रत्येकाला मान सन्मान देतात प्रत्येकाला इज्जत देतात. कुठून कुठेतरी त्यांचाच सारखा एक स्वभाव त्यांच्यामध्ये उतरलेला आहे आणि मला तर वाटतं त्यांच्यासारखी आपल्याला चांगल्या लढती कोण देताना बघतील. काय बोला? शेतने सांगितलेलं आहे तसं आपण करत तसं आपल्याला जमणार नाही आपाची एका जागा चालवणार. परंतु जितका प्रयत्न होतील त्या मान सन्मान देण्याचा व जेवढे गाडा मालक आहेत तेवढ्यांना सन्मान देण्याचा व शेतचा असा प्रत्येकाला जवळ घेऊन फोटो वगैरे करत त्याच पद्धतीने त्या आपाच्या पावला पाऊल घेऊन पूर्ण शेटे 100% काम प्रयत्न करत आहेत. त्यांच्या प्रयत्नाला आम्ही सर्व दादासारख्या टीम सपोर्ट करत आहे. दादा शेवटचाच प्रश्न घेतोय बघा. आता बघायला गेलं तर आज विरोधामध्ये पळालेला आहे रायबा झाला किंवा एलियन झाला हे नंदी अगोदर पळालेले आहेत. कधी पहिऱ्यामध्ये पळताना बघायला भेटेल का? कारण का रायबाची आणि रायफलची ही गाडी पण एकदम चांगली गटून पळत आहे. आम्ही 100% प्रयत्न करू पाहिजे. आम्ही प्रत्येक गाडा मालक आम्ही आमच्याकडे नियोजन जसं दिलं तेव्हा आम्ही भरपूर गाडा मालकांना पण फोन केले ते नंदींसाठी. परंतु जास्त पण झालेलं बोललं दोन बोललं बैल आणणार नाही आणि इतर गाडा मालकांचे पैरे झालेले होते त्याबद्दल आमची ठरलेला पायरा होता तेच आम्ही पहिल्यांदा ठरवलेला. परंतु ते बोलत होते का तुमच्या म्हणजे आमच्या नियोजनात दिल्याबद्दल तुम्हाला जर दुसरा नंदी पायरा करायचा असेल तर करू शकता. पण आम्ही तो निर्णय नाही घेतला. त्यांच्या निर्णय आम्ही थांब राहिलो दादासारख्या टीमना तोच नियोजन केलं. दादा जेव्हा आप्पा होते तेव्हाही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्यासाठी जे गुरुनाथ शेठ आता जे काम करतात पण जेव्हा आप्पा होते तेव्हा त्यांच्या एवढ्या रकमेचा बैल अजूनही कोणी खरेदी केला नाही आणि त्यांच्या एवढा कराराचा बैल अजूनही कोणी केला नाही. दादा काय सांगणार त्याबद्दल? शेटनी सर्वात पहिले करार करायचं म्हणजे नावीचा वजीर निशाण मांगड्याचं सुंदर आसनगावचा दबन व इतर भरपूर सारे नंदी आले. आणि एक शेटच्याबद्दल सांगू इच्छितो की मी म्हणजे 15 वर्षापूर्वी ज्या टायमाला तुमची सोशल मीडिया नव्हती यूट्यूब चॅनल तर काही नव्हतं नाही लाईव्हच्या शर्यती नव्हती. 15 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये पंजाबवरून पहिलं विक्रमी खरेदी करून बैल आणणारा गाडा मालक जे असेल ते स्वर्गवासी पंजाबशी पडले दादासाहेब विगर याही सर्वात पहिले पंजाबशी बैल आणलेला जी कोणाला गाडी कधी आणि धूम जी मुंबईमध्ये कधी गाडी मेली नव्हती ती गाडी मारण्याचा अजूनही पराक्रम दादा सरकार यांच्यामध्येच असतो. दादा काय सांगणार? पराक्रमचा विषय नाही. शेतचा कसा होता खेळ खेळत राहता हारजीती प्रत्येकाला. शेतला 10 वेळेला हारला तरी शेतचे डबल 11 वेळेला शर्यत करायची तयारी असते. आता संदीप बाई माली झाले व महेश शेठ पाटील ताडाली भिवंडीचे झाले व अविनाश पवार DSP झाले. यांच्या पायऱ्यामध्ये शेठ आपले नंदी पण पालवायचा आणि त्यांच्या एकमेकांचे शर्यती 4 बैल जमून करायचा. शेठ त्यांना सांगायचा मालक तुम्ही बोलाल ती तुम्हाला साईड तुम्ही बोलाल तो रस्ता तुम्हाला एवढं रकम शर्यत करायची. तुम्ही बैल काढताना जरी बोललं का शेठ आम्हाला ही साईडमध्ये शेठ सांगत आपली बैलाला त्या साईडला नाही
त्यानं ही साईड असं शेतचं मैत्रीपूर्ण केलं होतं. शेतचं पहिल्यापासून शेत सांगायचं एक काय शेतचं दर अड्ड्यानं 3-3, 400 शेत शेतलं एक शर्यतीमध्ये समाधान नसतं. शेत स्वतः सांगत जावं विचारा कोण करील असेल तर लगेच करा. साईड बोलल ती द्या, सांगतील ते घ्या, ना मैत्रीपूर्ण शेत करा. आपणसाठी एक अजूनही डायलॉग गाजतो. जेव्हा आपण आपल्याकडून निघून गेले तेव्हा एक डायलॉग अजरामर राहिलं, शरीर मरताय पण नाम का खौफ अभी तक आहे. त्याबद्दल काय सांगणार? आता एवढे हे आता मुंबईला नंदी नसल्यामुळे फॅन फॉलोअर भरपूर जण आम्हाला विचारायचे शेत म्हणजे गुरुनाथ शेत कधी येतील, आपला सर्जा कधी येईल, शेतची इथं नंदी कधी येतील मुंबईला. तर जसा शेतच्यावर फॅन फॅमिलीचं प्रेम आहे ते फॅन फॅमिलीचं प्रेम जपण्यासाठी गुरुनाथ शेत प्रयत्न करीत आहे ना. याच्या पुढं शेतचं मैदानामध्ये नाव 100% विनंती. धन्यवाद.